माननीय श्रीधर दंडी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर। आयोजक श्रीधर दंडी मित्र परिवार। शुक्रवार दिनांक 20 जून 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत। स्थळ TDF हॉल, नवीन पोलीस ठाणा शेजारी, मानधनी साडी सेंटरच्या समोर, अक्कलकोट रोड, सोलापूर। श्रीधर दंडी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक निरंजन बोद्धुल, शिवबाराजे न्यूज चॅनल संपादक व समाजसेवक। शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेसंदर्भातील राज्य सरकारने काढलेल्या GR वरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतापले आहेत। नव्या GR मध्ये केवळ अनिवार्य शब्द वगळला असून 20 पटसंख्या असल्यास इतर भाषा शिकता येणार असं नमूद केलेलं आहे। त्यामुळे तिसरी भाषा हिंदीच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला असून राज्य सरकारला इशारा दिला आहे। राज ठाकरेंनी निवासस्थानी तातडीने पत्रकार परिषद घेत आपण याआधी लिहिलेली पत्र आणि इशाऱ्यांची आठवण करून दिली। महाराष्ट्र सरकारने त्यांच्या शैक्षणिक धोरणात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला आहे। मी माझी 2 पत्रकं आतापर्यंत काढली होती असं सांगत राज ठाकरेंनी उजळणी म्हणून ती पत्र वाचून दाखवली। महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना तिसरं पत्र पाठवणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं आहे। हे पत्र 5 दिवसांपूर्वी तयार होतं। या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालं होतं। त्यांनी निर्णय मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं अशी माहिती राज ठाकरेंनी केली। एप्रिल महिन्यापासून शिक्षण विभागाचा गोंधळ सुरू आहे। हिंदी सक्तीला आम्ही कडाडून विरोध केला। हिंदी ही नेहमीच ऐच्छिक होती। हिंदी ही असलीच तर राज्यभाषा आहे, त्या राज्यात इतकीही स्थानिक भाषा आहेत। महाराष्ट्रात जेव्हा अशी सक्ती केली जाईल त्याचा विरोध केला जाईल। कागदी घोडे नाचवण्यात सरकार हुशार आहे। सरकार छुप्या मार्गाने छपाई करत आहे। शाळांनी सरकारला सहकार्य करू नये। यामध्ये मराठी भाषेसह मुलांचंही नुकसान आहे। राजकारणाला तुम्ही बळी पडू नका। मुलं मोठी झाल्यावर गरजेनुसार हवी ती भाषा शिकू शकता। तुम्ही ठाम राहिलात तर आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू, पण जर विद्यार्थ्यांवर भाषा लादली तर मनसैनिक चर्चेसाठी येतील असा इशाराच राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना दिला आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना, संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल। प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे। रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन, रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा। शिवबा संपर्क कार्यालय, बोद्धुल निवास, अशोक चौक, सोलापूर। सभासद व्हा, एकत्र या, संघटित व्हा। संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा।